नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर रात्री काय आम्ही पाठीच पोहोचलो होतो. झोपसो 4-4:30 झाले. एसी काय स्लोच होता. थंड काय झालाच नाही. आणि विघ्नेशने थंड होत नाही म्हणून मला जी झोप लागली त्यात मोड केली. आणि उठलो. लवकर उठून अंघोळ केली. आपल्याला आरतीला जायचंय. हे बघा 6:45 झालेत. 7 वाजता आरती आहे. तर आपण इथून निघूया आता. चहा घेऊया पहिला थोडा. चहा पिल्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही. चहा घेऊ. आपल्याला फूल घ्यायचेत, हार घ्यायचेत आणि जाऊया मंदिरात. रिक्षा भेटते का चालत जायला लागते बघू. मित्रांनो मित्रांनो सकाळी शूट केल्यानंतर उन्हाची जी 9 वाजता तिरमिरी आली आणि रात्री या भावामुळे माझी झोपमोड झाली. एसी चालू नाही म्हणून मला उठवलं. मला झोप लागली होती ऍक्च्युली, माहिती का. आणि मी उठलो 4:30 पर्यंत जागा हा झोपला. नंतर मला काय झोप नाही. 4:30 फायनली कस तरी झोपलो आणि परत 6 वाजता उठलो मंदिरात जायचं म्हणून. 1.5 तास झोप झाली. आणि सकाळी तसं तुम्हाला सांगितलं, त्यानंतर मंदिरात गेलो. एवढी तिरतीर आली. रूम मध्ये आलो. एक इडली खाल्ली आणि डायरेक्ट झोपून गेलतो. आता उठलो. आता वाजले 12:30. म्हणलं आता जेवण करूया. जेवायला आलो आपण हॉटेलमध्ये. आणि भयंकर गरमी आहे. त्यामुळं पॅन्ट घालायची इच्छाच नाही आहे. आता म्हणलं जेवण करूया आणि रूमवर जाऊन परत झोपूया. संध्याकाळी प्राय आपल्याला बड्डेला जायचंय. आरतीला पण जायचंय. संध्याकाळी भेटूया. आमच्या जेवणाचे ताटं लागलेत. मस्त देशी राजस्थानी जेवण येते. पण अजून जेवायचा काय कार्यकर्ता अजून घेऊन नाही आलाय. त्याची वाट बघतोय आता कधी जेवण येते. ताक तरी सांगितलं नाही. ताक सांगायला पाहिजे. ताक नाही सांगितलं. जेवायचे आयटम बरं त्याला आलं की ताक सांग. थांबा मी ताक आलं की तुम्हाला दाखवतो काय जेवतो आम्ही. हे बघा आपली थाळी आली आहे आणि आपण भाजी पण मागवली. आलू मटर, शेवटा मटर. डाळ घेऊन येतो अजून. तिला का ज्यूस? चांगला आहे. यायलाच लागतंय, प्यायलाच लागतंय. मस्त झोप झाली आता. सकाळी झोपलो होतो, नंतर 4 तास झोपलो मी. आता एवढं फ्रेशअप झालोय. आता मस्तपैकी तयार झालोय. तर थोडंसं आपल्याला मंदिरातलं सामान घ्यायचं, जसं तुम्हाला बोललो होतो. नारळ वगैरे, प्रसाद वगैरे घ्यायचा आहे. आणि प्रसाद घेऊन आपल्याला मंदिरात जायचंय. आरती आहे. आरती करून भोजींचा बर्थडे आज सेलिब्रेशन आहे जोरात. आणि भोजीन तिथे मंदिरात अजून एक गोष्ट आहे स्पेशल, तेही सांगतो तुम्हाला. चला लहानपणीची आठवण आहे. आम्ही असं जायचो रिक्षात बसून लहानपणी. अजून लहानच आहे. तू कुठं मोठा झालाय. नाही म्हणतोय 9वी-10वीत असताना. मस्त आहे बघा. त्याला परत लहानपणाची आठवण करून दिली मी. आपलं सामान घेतलं बघा. फुल वगैरे घेतलेत आपण, हार घेतले. चाललोय आता मंदिरात.
मित्रांनो आता आपण चाललोय गोठ्यावर. यो आहे इथला शंतनू भाऊ. कमांडर चालवतो कमांडर. ए ब्रेक माहिती ना मग? ब्रेक आहे का? नाहीतर निशीन. आपलं ऑपरेटिंग चालू झालंय आता इथून. शेतात गाडी चालली. ओहो काय मजा येते की नाही? मित्रांनो इथं पहा गायला वासरू झालंय. एक मंदिरात वगैरे गेल्यावर आपण एक फोटो असतो ना किंवा मूर्ती असते ना, सेम त्या स्टाईल मध्ये बसले ते दोघं. सुंदर वाटतंय ना. आणि असा गोठा आहे इथं, बरेचसे छोटे छोटे वासरू आहेत. इथं गाई म्हशी वगैरे तिकडे त्यांनी चारायला सोडल्यात आता. हे किती छान आहे, सुंदर आहे. कलर कसला आहे? ड्युअल टोन कलर आहे. ह्यो कसला बोकड आहे जबरदस्त. ओ तो घोडा पहिला होता, ती घोडी आहे सॉरी, हे परत आणलेलं आहे काय. ती गोडी डेंजर आहे. हा ही जुनी आहे. हो. हे आपण 3 महिने आलोय त्यामुळे माहित नाही कधी आणले. तर असं तबेला आहे मस्त. आपण गोठा म्हणतो, हे लोक तबेला म्हणतात. आणि तिथं सोलर पण चालू केलेली आहे. ते इथं पाहताय ना, इथं विहीर आहे बघा. हे बघा इथं एक कामगारांसाठी रूम बनवली आणि असं छानपैकी इकडं बसायला वगैरे ठेवलं, सामान वगैरे ठेवलं. बुवाजी आले की इथं गोट्यावर इथंच बसतात. बाज वगैरे ठेवलेले आहेत. कुणी आलं तर झोपायची सोय पण आहे इथं. इकडे सगळे म्हशी असतात. खोलवर या ठिकाणी सगळ्या म्हशी बांधलेल्या आहेत. ते तिकडे गेलेत चरायला. म्हशी दिसतात का? तेवढं उन्हात जायला लागेल शूट करायला. तेवढं मी नाही करू शकत एवढं उन्हात शूट. रिव्ह्यू घ्यायचा आहे रिव्ह्यू घेतो आता, त्यांचाच राहिला रिव्ह्यू घ्यायचा. का? जेवलीस का? कशाला घ्यायचा रिव्ह्यू त्यांचा? जेवलीस का? जेवलीस का? लावली लावत जा, सुंदर दिसशील. काळी आहेस, गोरी दिसशील. गोरी म्हैस बघितली का? गोरी म्हैस नाही बघितलेला का? गोरी म्हैस भारी कुठं असते? असती. हा गोरी म्हैस असते. तुझ्या गावाला असेल. आमच्या गावाला बैल आहे, गाई आहे, अच्छा म्हशी पण आहेत. अच्छा. या मारवाडी म्हशी आहेत. फॅरेन लवली लावजो. काय काय? फॅरेन लवली लगावजो. लगाव जो. हाँ हँग अपोर आहे. हँग अपोर. जगा माणूस बारक्या पोराला मारते. त्याचं नाव आहे शंतनू. कितना दूध है शंतनू? दूध कितना भरा है? 40 लीटर. ओए क्या नाम है रे इसका? शंतनू. जिम्मी 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 आजा आजा आजा. येईल अंगावर. काय तर दाद्या? औ मित्रांनो ही बघा विहीर बघा इकडे केवढी मोठी असते.
झूम करतो. 100 फूटच्या पेक्षा जास्त विहीर खोल आहे. बांधली कशी बघा. पाण्याचा प्रॉब्लेम असतो त्यामुळे इथं विहीर लय मोठी घेतात. मस्त आहे ना. मासे असतील का यात? नाही ना. हे असं जनावरांना पाणी पिण्यासाठी ठेवले आणि आता टॉयलेट बाथरूम पण बांधले इथं. चारा असा तिकडे बघा, ते बघा कट करून परत तिकडे नवीन लावतात चारा. हे कसं साठवून करून ठेवले जनावरांसाठी. बांधले कसे ना बारी. विघ्नेश म्हैस बोलवती तुला. नाही बोलवती तुला, आवाज देते. हॅलो. 10 मिनिटात आलो. उडू दे. माझ्या मगाशी आपल्याकडे शिकाऊ ड्रायव्हर होता. हा प्रो आहे शंतनू. गाडी बघा रोडवर पळत पळतो. हाडा सगळी खिळखिळी करून टाकणार आहे आज आपली. बाबो. मुझे लगा आज मर्डर ही कर देगा तू. मुझे लगा मर्डर कर देगा उसका आज.